नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे चिकन बघू शकतात, अगदी ज्युसी झालेलं आहे आणि KFC अगदी छान मार्केटसारखीच झालेली आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया. यासाठी आपल्याला चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला छान असं चिकनचे पीसेस कट करून घ्यायचे. इथे आपण बोनलेस घेऊ शकतात, विथ बोन घेऊ शकतात, जे आपल्याकडे असेल ते. इथे मी अमूलचं ताक घेतलेलं आहे. ताक एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये मीठ घालायचे, हळद, तिखट, धने पावडर आणि त्याच्यामध्ये आपल्याला पीसेस जे आहे चिकनचे ते सोडून द्यायचे. तर अगदी छान दही घातल्यापेक्षा आपण जर ताकात भिजवलं ना तर काय होतं, अगदी त्याच्यात मुरतं आपलं पूर्ण ताक. आता मी इथे ऑरेगॅनो घातलेले आहे. यासोबतच आपल्याला मिरेपूड घालायचं आहे. परत मी इथे थोडासा नूडल मसाला घातलेला आहे, जिंजर पावडर घातलेली आहे. तर जिंजर पावडर नसेल तर आपण आलं लसूण पेस्ट पण त्याच्यामध्ये घालू शकतात आणि ऑनियनची पण जर पावडर असेल तर ते पण घालू शकतात. आता सर्व मसाले छान एकत्र करून आपल्याला चिकन डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे जवळपास 3 ते 4 घंटे. 2 ते 3 घंटे जरी ठेवलं तरी चालेल. आता चिकन छान असं रेस्ट करते. रेस्ट करून झाल्यानंतर मी इथे एका प्लेटमध्ये छान असं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे, धने पावडर घालायचे, तिखट घालायचे, थोडंसं आपल्याला मिरेपूड घालायचे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला पीस जो आहे तो कोट करून घ्यायचा आहे. आता इथे पीस मी इथे डबल कोटिंग केलेलं आहे. सुरुवातीला छान असा मैदा लावून पुन्हा त्याला थोडंसं पाणी लावून किंवा इथे आपण एग व्हाईट पण घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये डिप करून पुन्हा आपल्याला मैद्याची कोटिंग करून छान असं झटकून घ्यायचं आहे. जर एक्सेस मैदा असेल ना तर तो पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे. जर सोपी पद्धत हवी असेल ना तर सर्व चिकनला जे आहे ते मैदा लावून एका चाळणीमध्ये घेऊ शकतात आणि छान असं चाळणी पण हलवून घेऊ शकतात. ही अगदी फास्ट प्रोसेस राहील. अशा चाळणीमध्ये आपण त्याला छान असं हलवून घेऊ शकतात. तर इथे आपण चिकनला बघू शकतात टेक्स्चर अगदी जसं मार्केटमध्ये असतं ना अगदी तसंच आलेलं आहे. तर आता आपल्याला पॅनमध्ये तेल घालून पीसेस जे आहे ते सोडून द्यायचे. छान असे आपल्याला त्याला डीप फ्राय करून घ्यायचे. तर मुलं नेहमी हट्ट करतात ना मार्केटमधलं खायचं आहे, तर आपण हे घरच्या घरी बनवून देऊ शकतात. तर अगदी फ्रेश आपण चिकन वापरतो आहे. मार्केटमध्ये कसं खूप दिवसाचं स्टोअर असतं. तर अशा पद्धतीने जर आपण बनवलं ना तर मुलांना कळणार देखील नाही की आपण हे घरीच बनवलेलं आहे. तर आपल्याला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.